हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 58. मात्राचिया त्रिपुटिया प्रणवू काय केला चिरटिया, की नकारती रेघटिया भेदवला काही. अर्थात प्रणव त्याच्या 3 मात्रात विभागला तरी तो तसाच राहतो. तसेच ण जरी 3 रेघात असला तरी त्याच्यात भेद होत नाही, तो एकसंध राहतो. आता या ओवीत माऊली 7वे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की प्रणव म्हणजे ओंकारात जरी 3 मात्रा असल्या तरी तो एकसंधच आहे. ओम यात अ, उ आणि म अशा 3 मात्रा आहेत. या 3 मात्रांचा स्वच्छ उच्चार करून ओंकार उपासना केली जाते. असे करताना त्याचे 3 विभाग होतात. या 3 विभागांना त्रिपुटीला, त्रयीला अनेक स्वतंत्र अर्थही आहेत. तरीही ओंकाराच्या एकत्वाला गौणत्व येत नाही, तो एकसंधच राहतो आणि असतोही. याच ओवीत माऊली 8वे उदाहरण देत आहेत. ते सांगतात की न हे अक्षर जर नीट निरखून पाहिले तर त्यात 3 उभ्या रेघा दिसून येतील. याचा अर्थ न हे अक्षर 3 उभ्या रेघा ओढून काढावे लागते. तरीही ते एकसंध आहे, त्याचे 3 तुकडे होत नाहीत. या दोन्ही उदाहरणावरून आपण समजून घ्यायचे आहे की परब्रह्म पुरुषोत्तमाचे असलेले आपण अंश परब्रह्म पुरुषोत्तमापासून निराळे नाही, भिन्न नाही, तेथे अद्वैत आहे. तस्मात मी नमस्कार करणारा एक आणि ज्याला मी नमस्कार केला आहे ते दुसरे, अशा जरी दिसायला 2 भिन्न अभिव्यक्ती असल्या, 2 भिन्न आविष्कार असले, तरीही आमच्यामधील चैतन्य एकच एक आहे, तेथे भेद नाही. मी नमस्कार केलेल्याचेच परमचैतन्य माझ्यात अंशात्मक रूपात आहे. या 8 उदाहरणांवरून आपण बोध घ्यायचा आहे. ब्रह्मांड निर्माण करणारा आणि सजीवाच्या देहात असणारा त्याचा अंश यातही अद्वैत आहे. ते एकच एक आहेत, तेथे भेद नाही. हे आपण समजून घ्यावे, जाणावे. आपण देहादी इंद्रिये नाही, आपण मन नाही. आपण देहात वस्ती करून असलेले, देह धारण केलेले, अंतःकरणात असलेले आत्मांश आहोत. झाडावर जसे उपरे बांडगुळ तयार होते तसे आपल्यात मन निर्माण होते. दुर्दैवाने झाडावरील त्या झाडापेक्षाही जास्त जोमात वाढणाऱ्या बांडगुळाप्रमाणे आपले मनही आपल्यावर शिरजोर झालेले असते. वास्तवात ते आपल्याच ऊर्जेमुळे जीवित असते, नसते उद्योग करत असते. यामुळे त्याला वठणीवर आणणे, त्याला देहादी इंद्रियांप्रमाणेच आपल्या सेवेला रुजू करणे हे आपल्या नियंत्रणात आहे. ती कला जाणावी आणि प्रत्यक्षात आचरणात आणावी. त्यासाठी अध्यात्म, सत्संग याला पर्याय नाही. आपण त्या ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या परब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश आहोत, वंश आहोत. आपण मूलतः या विश्वाचे रहिवासी नाही. आपला मूलग्राम वैकुंठ, योगधाम, विश्वकेंद्र आहे. येथे आपण स्वनिर्मित सृष्टी अवलोकन करण्यासाठी आलेले यात्रेकरू आहोत. आपण वैश्विक यात्रेकरू आहोत. त्यासाठी आपण 84 लक्ष जीवांचा फेरा घेतला आहे. आता या यात्रेची सांगता करायची आहे. त्यासाठी हा मानवी देह धारण केलेला आहे. यास्तव या देही मुक्ती प्राप्त करणे हे आपले एकमेव परम कर्तव्य आहे. ओवी क्रमांक 59. अहो ऐक्याचे मुद्दल न डळे आणि साजिरेपणाचा लाभ मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबू का पाणी. अर्थात अद्वैताला जराही धक्का न लागता
जर द्वैताचा लाभ होत असेल, एकत्व अबाधित राहून जर पाण्यातील तरंगरूपी फुलांचा सुगंध घेता येत असेल तर काय हरकत आहे? माऊलींनी येथे एक छान उदाहरण दिले आहे. पाण्यात तरंग उमटतात. तरंग दिसायला पाण्यापेक्षा निराळे असतात. तरीही अशावेळी पाणी आणि तरंग यातील अद्वैत जसेच्या तसे अबाधित राहते. कारण लाट निर्माण झाली तरी ती पाण्यापासून कधीही अलग नसते. विरली तर ती त्या पाण्यातच विरते आणि मिसळते. ती निर्माण झाल्यापासून नष्ट होईपर्यंत पाण्याचाच एक भाग असते आणि राहते. मग अशा परिस्थितीत माऊली अलंकारिक भाषेत म्हणतात की त्या तरंगरूपी फुलांचा सुगंध का घेऊ नये? त्या तरंगांचा आनंद का घेऊ नये? त्यात काहीही नुकसान नाही. उलट सुगंध घ्यायला मिळतो हा आनंद आहे, तो घ्यावा. याचप्रमाणे शिव आणि शक्ती या द्वैताचा अनेकार्थी लाभ होतो आणि याचबरोबर त्यातील अद्वैताला जराही धक्का लागत नाही. ते अबाधित राहते. जणू काही ब्रह्मांडरूपी महासागरात शिवशक्ती या लाटा निर्माण झालेल्या आहेत. त्यामधून ब्रह्मांडात विश्व सौंदर्य निर्माण झाले आहे. किंवा ब्रह्मांडरूपी झाडाला शिवशक्ती ही सुगंधी फुले आली आहेत. असे असूनही शिवशक्ती ब्रह्मांडापासून अलगविलग नाहीत. ते ब्रह्मांडाचाच एक भाग आहेत. मग अशा परिस्थितीत त्या शिवशक्तीमधून निर्माण झालेल्या सौंदर्याची लीला अनुभवायला काय हरकत आहे? यात नुकसान तर नाहीच. उलट त्यामुळे ब्रह्मांडात सौंदर्य शोभा निर्माण झाली आहे. त्याचा आनंद अवश्य घ्यावा असे माऊली सुचवत आहेत. या ब्रह्मांडाकडे शिवशक्तीकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. प्रश्न तेथे आहे. त्यात योग्य सुधारणा झाली तर आहे त्याच परिस्थितीत आपल्या जीवनात कैवल्यानंदाचा मळा फुलेल. ओवी क्रमांक 60. म्हणोनी भूतेषु भवानी, वंदिली न करोनी सिनानी, मी निघालो नमनी तेहे ऐसे. अर्थात शिव आणि शक्ती यांना भिन्न न मानता त्यांच्या एकरूपातच त्यांना नमस्कार करून मी अमन नमन कसा झालो त्याचीही अशी कारणे आहेत. आतापर्यंत शिवशक्ती ब्रह्ममाया ही मूलतः एकरूप असून या ब्रह्मांडात त्यांचे कार्य एकत्वानेच सुरू असते. हे तत्त्व आपल्याला समजावून देण्यासाठी माऊलींनी आपल्याला अनेक विविध प्रकारची उदाहरणे दिली. शिव आणि शक्ती अशी सूक्ष्म आणि जड इतक्या टोकाला भिन्न जाणवत असली तरीही ती मूलतः एकरूपच आहेत. त्यांचे कार्य एकतत्वानेच केले जाते. या दोहोचा सुंदर मेळ घालून आपण जीवनाचा आनंद घ्यायचा असतो. ओवीत पुढे माऊली स्वानुभवाने सांगतात की मी याच तत्वाला अनुसरून या एकत्वाचे पूजन केले आणि त्याचा परिणाम म्हणून मी अमन न मन झालो. ध्यानसमाधीसाठी नित्य भौतिक जीवन आनंदात व्यतीत होण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण असणे सर्वात महत्त्वाचे आहे. मन हेच आपल्या जीवनाचा विचका करण्याला कारणीभूत असते. यास्तव शिवशक्ती ब्रह्ममाया यांचे मूलभूत ज्ञान माऊलींनी आपल्याला या शिवशक्ती समावेशन या पहिल्या अध्यायात फार उत्तम प्रकारे करून दिले आहे. हरिओम.